BSF कॉन्स्टेबल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। BSF कॉन्स्टेबलची भरती निघाली आहे, त्याला सीमा सुरक्षा बल सुद्धा म्हटलं जाते आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, तर BSF भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कोणताही पेपर नाही, कोणताही यामध्ये ग्राउंड नाही, तर डायरेक्ट आपलं यामध्ये BSF भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी या ठिकाणी चालून आली आहे आणि त्याचबरोबर BSF भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं, पगार सुद्धा आपल्याला 21,769,100 च्या दरम्यान भेटणार आहे BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये। ठीक आहे, तर BSF ची जी भरती आहे, हे जे विद्यार्थी मित्रांनो 27 डिसेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आहे। 15 जानेवारी 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर या भरतीमध्ये आपला निवड कशा प्रकारे होणार आहे, शैक्षणिक पात्रता यामध्ये 10वी पासच पाहिजे आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे ते सुद्धा पुढे आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि आपलं निवड या भरतीमध्ये कशा प्रकारे केली जाणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। वयोमर्यादा, फीस, संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून BSF सीमा सुरक्षा बल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर सर्वात अगोदर मी पात्रता वगैरे यामध्ये सांगून देतो, काय काय पात्रता लागते, वयोमर्यादा काय आहे। तर पहा, या भरतीमध्ये आपल्याला 18 ते 23 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 26 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 23 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि या भरतीमध्ये जे आपलं जे वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे, तर 1 ऑगस्ट 2025 रोजी आपलं या भरतीमध्ये वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। आणि फीचा जर आपण विचार केला तर जनरल OBC कॅटेगरीसाठी 159 रुपये फक्त या भरतीमध्ये फी ठेवण्यात आली आहे। BSF भरतीमध्ये तुम्ही जनरल आणि OBC कॅटेगरीचे असाल तर 159 रुपये यामध्ये फी आहे आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा फी आपल्याला लागत नाहीये। आणि त्याचबरोबर तुम्ही महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल, SC/ST OBC WS NDV ओपन SBC SBC कोणती कॅटेगरी असाल महिला उमेदवार, तर 1 रुपया सुद्धा फी महिला उमेदवारांना लागत नाही यामध्ये। ठीक आहे, आणि आपलं जर BSF कॉन्स्टेबल सीमा सुरक्षा बल भरतीमध्ये सिलेक्शन झालं, पगार सुद्धा 21,769,100 च्या दरम्यान आपल्याला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे 27 डिसेंबर पासून चालू झाले आहे आणि 15 जानेवारी 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आता या भरतीमध्ये आपण उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर लागते, SC OBC ओपन EWS या कॅटेगरीच्या मुलांसाठी। आणि महिला उमेदवार जर तुम्ही असाल SC OBC ओपन EWS या कॅटेगरीच्या तर 157 सेंटीमीटर उंची लागणार आहे। छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तुम्ही जर ST कॅटेगरीचे असाल तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची 162.5 सेंटीमीटर उंची लागते। महिला उमेदवार ST कॅटेगरीच्या असाल तर 150 सेंटीमीटर उंची लागते। छाती यामध्ये 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी, तर एवढीच यामध्ये उंची लागते। आता या भरतीमध्ये निवड प्रक्रिया तर मी तुम्हाला सांगून देतो आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरते ते तुम्हाला सांगून देतो। यामध्ये पहिली गोष्ट 10वी पास आपण पाहिजे आणि त्याचबरोबर 10वी पास पाहिजे आणि तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये खेळाडू पाहिजे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आता कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येतात तर पहा, यामध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय तुमचा क्रीडा यामध्ये लागणार, एक लक्षात ठेवा। आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळामध्ये तुमचा सहभाग असेल तर आपल्याला जे या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। आणि त्याचबरोबर तुम्ही पदक जिंकलेले खेळाडू असाल, पदक जर तुम्ही कोणते पदक या ठिकाणी जिंकलेले असाल तरी सुद्धा आपल्याला या BSF भरतीमध्ये फॉर्म भरता येते। तर एक वेळा आणखीन मी तुम्हाला पात्रता सांगून देतो, तर पहा क्रीडा पात्रता यामध्ये काय लागते तर आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय खेळामध्ये सहभाग झालेला किंवा पदक जिंकलेला खेळाडू, एवढं काही यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये लागते, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर कालावधी जो प्रमाणपत्र आहे, जो आपलं प्रमाणपत्र आहे, प्रमाणपत्र आपला 15 जानेवारी 2024 ते 15 जानेवारी 2026 च्या दरम्यान असावे तरच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आपलं जे खेळाडूचं जे प्रमाणपत्र आहे, तुमच्याजवळ जे प्रमाणपत्र आहे, स्पोर्ट्सचं जे सर्टिफिकेट आहे, तर ते जे त्याची जी कालावधी आहे ते भेटलं पाहिजे तुम्हाला
15 जानेवारी 2024 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत ज्यांना भेटलं असेल त्यांना यामध्ये फॉर्म भरता येणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण यामध्ये निवड प्रक्रियेचा जर पाहिलं, आपलं निवड कशा प्रकारे केली जाणार आहे, तर पहिले जे ऑनलाईन पद्धतीने आपले फॉर्मची या ठिकाणी जांच केली जाणार आहे. आपले सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्मची जे या ठिकाणी अर्जाची छाननी केली जाणार आहे. अर्जाची छाननी केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला शारीरिक क्षमतेसाठी शारीरिक चाचणीसाठी बोलावलं जाणार आहे. PST साठी आपल्याला बोलावलं जाणार आहे, ज्यामध्ये उंची आपली छाती हे या ठिकाणी मोजलं जाणार आहे. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय होणार आहे, यामध्ये कागदपत्र पडताळणी होणार आहे, तपासणी होणार आहे आपली कागदपत्र. त्यानंतर आपलं चौथ्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, वैद्यकीय तपासणी असणार आहे, DME REME म्हणजे आपलं जे मेडिकल या ठिकाणी चौथ्या टप्प्यामध्ये होणार आहे. अशा प्रकारे आपल्या यामध्ये निवड आहे. आणि त्याचबरोबर निवडसाठी जे विद्यार्थी मिळवणं अंतिम गुणवत्तेचा आधार आपलं या ठिकाणी कट ऑफ कायच्या बेसवर लागणार आहे. या ठिकाणी अंतिम गुणवत्तेचा आधार क्रीडा पदके सहभाग गुणावर आधारित या ठिकाणी असणार आहे. तर आपलं या ठिकाणी जे सिलेक्शन होणार आहे, तर अंतिम गुणवत्तेचा आधार क्रीडा पदके सहभाग गुणावर आधारित असणार आहे. ज्यामध्ये तुमच्याजवळ जर समजा गोल्डन जर तुमच्याजवळ जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी तुमच्याजवळ गोल्डन मेडल जर असेल तर तुम्हाला जे विद्यार्थी मिळवणं 100 मार्क भेटणार आहे. ज्यांच्याजवळ गोल्डन मेडल आहे त्यांना 100 मार्क भेटणार आहे. ज्यांच्याजवळ सिल्वर मेडल आहे त्यांना 96 मार्क भेटणार आहे. आणि त्याचबरोबर आणखीन जे विद्यार्थी मिळवणं दुसरा जो आहे 92 त्या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर याच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे. या भरतीची जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया BSF भरतीची ही संपूर्ण जाहिरात बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर सर्व काही खेळ यामध्ये दाखवत आहे, बघू शकता. जेवढे पण काही खेळाडूंचे जे जेवढे पण इव्हेंट आहेत ते सर्व इव्हेंट यामध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर हे संपूर्ण जाहिरात आहे BSF भरतीची स्पोर्ट्समॅनसाठी. ठीक आहे. बघू शकता तुम्ही, जे पण विद्यार्थी स्पोर्ट्समॅन असेल तर ते विद्यार्थी या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि तुम्हाला जर हे सर्व जाहिरात पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम ग्रुपवर जे आहे आपण या ठिकाणी जाहिरात त्या ठिकाणी टाकलेली आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी BSF कॉन्स्टेबल स्पोर्ट कोटाचे ही जे विद्यार्थी मिळवणं संपूर्ण जाहिरात आहे. तर सर्व काही जाहिरात मी तुम्हाला या एका व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर अशा प्रकारे हे संपूर्ण BSF भरतीची जाहिरात आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर BSF भरतीची ही पूर्ण जाहिरात आहे. त्यानंतर बघू शकता मेल फिमेलसाठी. ठीक आहे. सर्व काही हे जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी. तर BSFची जी ही भरती निघाली तर यामध्ये कोणताही पेपर नाही आहे, एक लक्षात ठेवा. तर डायरेक्ट आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे. आपले जे गोल्ड मेडल आहे त्याच्या बेसवर आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. कोणताही या भरतीमध्ये पेपर नाही आहे. BSF भरतीमध्ये जे पण विद्यार्थी खेळाडू असाल ज्यांच्याजवळ सुद्धा स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल तर त्यांच्यासाठी ही चांगली सुवर्ण संधी आहे. ठीक आहे. आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं, पगारसुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या इथंच थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये.